मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्राची महत्त्वाकांक्षी योजना, परंतु आता या योजनेतून बऱ्याचशा महिलांना हा फटका बसलेला आहे। तर कोणकोणत्या महिलांना या योजनेतून वगळण्यात आलेला आहे, त्याचबरोबर येणारा हप्ता केव्हा महिलांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो आणि काय कारण दाखवण्यात आले की त्यामुळे महिलांना या येणाऱ्या हप्त्यातून वगळण्यात आलेले आहे। तर आणि किती महिलांचा आकडा हा वगळण्यात आलेला आहे, ही संपूर्ण माहिती आता आपण A to Z या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपण जर बघितलं, ही योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली आहे। या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये हे देण्यात येत असतात। परंतु जर आपण पूर्वीचा आकडा बघितला तर 2,70,000 म्हणजे 2,70,00,000 एवढ्याच्या वर त्या आकडा होता। परंतु आता जर आपण नवीन माहितीनुसार जर बघितलं तर सुमारे 80 लाख महिला अपात्र ठरल्याची माहिती आता समोर आलेली आहे। सध्या लाडकी बहीण योजनेत जर आपण पात्र महिलांची संख्या जर बघितली तर 1,66,00,000 आता इतकी राहिलेली आहे। जर आपण बघितलं तर 80 लाख महिला अपात्र ठरल्यामुळे जर आपण बघितलं तर विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर जोरदार अशी टीकासुद्धा केलेली आहे। महायुती सरकारकडून 19 ते 20 महिने अपात्र महिलांना पैसे वाटप झाले आहे। या प्रकाराला जबाबदार कोण असा सवाल सुद्धा विरोधी पक्षाकडून उचलला जात आहे। जर आपण बघितलं या सर्व प्रकरणावर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया मांडलेली आहे। तर आदिती तटकरे काय म्हटले आता आपण ते जाणून घेऊया। जर आपण बघितलं आदिती तटकरे यांनी योजनेतून अर्ज बाद झालेला नाही। महायुतीची सर्वात महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असं त्यांनी सांगितलं। या योजनेअंतर्गत KYC प्रक्रिया साधारणपणे गेल्या वर्षी जर बघितलं आपण ऑगस्टमध्ये सुरू करण्यात आलेली होती असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। पहिल्यांदा सुरुवातीला 3 महिन्याचा कालावधी हा KYC साठी देण्यात आलेला होता। त्यानंतर जर आपण बघितलं तर हा कालावधी आणखीन 2 महिने वाढवला, म्हणजे 5 महिने झालेला होता। पुढे पुन्हा 2 महिने वाढ झाली, असा 8 ते 10 महिन्याचा कालावधी हा देण्यात आलेला होता असे सुद्धा आदिती तटकरे यांनी सांगितले। मंत्री आदिती तटकरे पुन्हा असं म्हणतात की KYC प्रक्रिया ही फक्त लाडकी बहीण योजना नाही, राज्याच्या ज्या ज्या योजना DBTद्वारे केल्या जातात त्या सर्व योजनांमध्ये KYC सगळ्यांना करावी लागते। KYC केली जाते। 80 लाखाचा आकडा आहे तो KYC चा नाही। यात KYC केलेली नसेल किंवा गेल्या 10-10.5 महिन्यापासून आम्ही IT विभागाकडून जो डाटा मागवलेला होता त्याचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक असेल, अशा सुद्धा महिलांचा यामध्ये समावेश असणार आहे। ज्याला साधारणपणे 10 ते 11 महिन्याचा कालावधी गेला त्या 11.5 ते 12 लाख महिलांचा जर आपण बघितलं तर 80 लाखांचा समावेश हा झालेला आहे। त्यामध्ये जर बघितलं 4.5 ते 5 लाख महिला अशा आहे की ज्यांचे वय 65 वर्षापेक्षा जास्त झालेले आहे असे सुद्धा त्यांनी सांगितलं। KYC करूनही काही महिलांचा लाभ हा बंद झालेला आहे। त्या संबंधात आदिती तटकरे काय म्हणतात आपण ते बघूया। सरकारी कर्मचारी महिला होता त्या काही हजारामध्ये होत्या, त्यांच्या संख्या जर बघितलं आपण 14,500 एवढी होती असे सुद्धा त्यांनी सांगितलं। त्यांच्याकडून वसुली सुरू आहे। काही लाभार्थी महिला आमच्याकडे विनंती करतात की KYC करून सुद्धा आमचा लाभ हा बंद झालेला आहे। अशात जर बघितलं तर आम्ही त्यांची फेर तपासणी करत आहोत, जेणेकरून ज्या महिलांना KYC केलेले असेल ती लाभापासून वंचित राहता कामा नये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मंत्रिमंडळ असेल यांच्याशी चर्चा करून ज्यांनी KYC केलेले असेल पण मात्र टेक्निकली अडचणीमुळे लाभ जर बंद झालेला असेल ते सुद्धा आम्ही बघत आहोत आणि त्यांना सुद्धा आम्ही पुन्हा फेर तपासणी करत असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली। काही महिलांना संजय गांधी निराधार योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अशा दोन्ही योजनेतून अर्ज भरलेला होता, त्या छाननीतून कट झालेला आहे। मात्र त्यांना दोन्हीपैकी एका योजनेचा लाभ हा मिळणार आहे। 80 लाखापैकी किंवा 3.25 लाख महिला वाहन नावावर असून त्यासुद्धा या लाभ घेत होत्या। त्यांना सुद्धा डाटा IT विभागाकडून मिळालेला असल्यामुळे त्यांना सुद्धा हे योजनेतून वगळण्यात आलेलं आहे। साधारणपणे ज्यांनी KYC चुकवलेली नाही त्यांना 30 एप्रिलपर्यंत मुदतही देण्यात आलेली होती। फेब्रुवारी-मार्च महिन्याचा लाभ गेल्या आठवड्यात त्यांनी सांगितले की जमा करण्यात आलेला असून किती ते आपण वितरित केल्यानंतर समोर अशी सुद्धा प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। आता म्हणजे महिलांना जर आपण बघितलं तर ह्या कारणामुळे महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेलं आहे आणि 80 लाख महिला आता बाद करण्यात आलेल्या आहे। परंतु ज्या खरोखर पात्र आहे त्या महिलांना पुन्हा सुद्धा लाभ हा मिळणार आहे, कारण त्यांच्या KYCची फेर तपासणी चालवली आहे। तर महिलांसाठी आता जो मेचा हप्ता आहे आपण जर बघितलं तर मे महिना संपून गेलेला आहे, म्हणजे आता जूनमध्ये केव्हाही महिलांच्या खात्यामध्ये
लाडकी बहीण योजनेचे मेचे 1500 रुपये जमा होऊ शकतात. कारण पडताळणी सध्या सुरू आहे. ही पडताळणी जशा पद्धतीने पूर्ण होईल तशा पद्धतीने महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये मेचे हे जमा होणार आहे. तुम्ही सुद्धा योजनेतून बाद झाला किंवा नाही झाला हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला हप्ता यापूर्वीचे आले आणि आता जर येत नसेल ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.